वेलकम टू माय किचन। आज मी भाताची खीर किंवा तांदूळची खीर दाखवणार आहे। जसं की आपल्या घरी काय ना काय छोटं मोठं फंक्शन असतात तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता किंवा फक्त प्रसादासाठी थोडंसं अगदी बनवायचं असेल तर माझ्यासारखं तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी थोडंसं बनवत आहे मी तांदळाची खीर। त्यासाठी मी एक आपले जे स्पून असताना चाय चमचा त्याचे 2-3 चमचा मी तांदूळ एवढंच घेतलेलं आहे। ते दोनदा मी धुवून घेते पाण्यात घालून। दोन पाणी चेंज करून धुवून घेतलं आहे। आता पाणी काढून घेतलंय। अजून एकदा पाणी टाकून अगदी 30 ते 40 मिनिटं मी भिजवून ठेवणार आहे। त्यासोबत पाव लिटर दूधला मी तापवून घेते। खूप टाइम गरम ठेवा म्हणजे कसं थोडं घट्टपणा येईल दुधाला, पानसर नसेल। उकळ येत आहे दूधला, बघू शकता। दूध गरम झालेलं आहे आपलं। आपण साइडला जे भिजवून ठेवलं होतं तांदूळ ते भिजलेलं आहे। मी अगदी 30 मिनिटं भिजवून ठेवलेत, पुरेसे आहे। मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। तांदूळमध्ये अगदी थोडंसं पाणी, पूर्ण बारीक पातळसर करायचं नाहीये, थोडं दाना कण दिसायला पाहिजे। मिक्सर लावून घेते मी, बघू शकतात। मी दाखवते एका वाटीमध्ये घेऊन तुम्हाला केवढं बारीक करायचं आहे। हे बघा, जसं आपलं जे जाड रवा असतं ना अख्खं तेवढं। कढई गरम करते। जे आपण तापवून घेतलं होतं दूध ते कढईमध्ये टाकली आणि अगदी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं गरम करून घेऊया दूधला। वाफ येत आहे, गरम झालेला आहे। त्यासोबतच मी आपण जे बारीक करून घेतलेलं तांदूळ आहे ते दुधामध्ये टाकून एकजीव करत राहायचं आहे। तांदूळ आपल्या दुधासोबतच शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे 20 मिनिटं तरी शिजवायचं आहे आपल्याला। उकळ येत आहे। उकळी आल्यानंतर पुरेसे साखर, मी 3 चमचे तांदूळ घेतलं होतं तर मी 3 चमचे साखरही घेतला आहे। आपली खीर जी आहे शिजत आहे। त्यासोबत मी थोडेसे मनुके घेईन। मनुके टाकले आहेत।
त्यासोबत बदाम आणि वेलचीचे दाणे. आणि जर घरी केसर असेल तर 4-5 पाकळ्या केसर. हे ऑप्शनल आहे, असलं तर टाका, नाहीतर नसेल तरी चालेल. पुन्हा थोडा वेळ शिजवून घेऊया. पाहिजे तर तुम्ही चेक करत राहा आपलं भाताचं जे कण आहेत बारीक ते शिजलेलं आहे की नाही. तसं एकदा मी आता चेक करून घेते. जर घट्ट दाणा असेल ना तर पुन्हा थोडं एक 5-10 मिनटं शिजवून घ्या. जसं की आता हे थोडं घट्ट वाटत आहे, अजून थोडं शिजवूया. एक 5 मिनिटं झाकण लावून काढून घेऊया. बघू शकता एकदम घट्टपणा पण आले आहे. खीर रेडी झालं आहे. बस एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि गोडसर खीर रेडी. जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा. स्वस्त खा आणि मस्त राहा.